Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn practice set 3.4 of chapter number 3 circle of math second geometry of standard 10. पहा लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, इनस्क्राइब अँगल थेरम बघितला. इनस्क्राइब अँगल, इनस्क्राइब इंटरसेप्टेड आर्क, अगेन इनस्क्राइब अँगल थेरम, त्यानंतर सायकलिक क्वाड्रिलॅटरल, अगेन द प्रॉपर्टी ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल, हे सर्व आपण काय बघितले या लास्ट व्हिडिओमध्ये बघितले. बरोबर, त्याच्यावर जे एक्झाम्पल्स आहे त्या इनस्क्राइब अँगल थेरम आणि सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम, त्याच्यावर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या आपण ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघणार आहे. पण त्यापूर्वी बघा, एक अजून गोष्ट आहे की रिमेंबर धिसमध्ये एकूण 10 पॉईंट्स आहे, पण आपण इथे लास्ट 2 पॉईंट्स लिहिले, बाकीचे पॉईंट्स तुम्ही टेक्स्टमधून लिहून घ्या. ते जस्ट रिव्हिजन होते. ते अँगल AEC इज इक्वल टू, पहा इथे काय, these are the chords AB and CD intersect each internally at E. कुठे सर्कलच्या इंटरनल पार्टमध्ये त्या काय होतं, इंटरसेक्ट होत आहे. बरोबर, मग आता इथे काय, मेजर ऑफ अँगल AEC ॲट दॅट टाईम, मेजर ऑफ अँगल आयदर दिस AEC और दिस BD बोथ आर सेम अपोजिट अँगल्स इज इक्वल टू काय असेल, 1/2 मेजर ऑफ आर्क AC, 1/2 मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क BD, दोघांचं काय, दोघांच्या समचं काय ॲव्हरेज आहे कोणता, हा अँगल, राईट. त्याच्यानंतर बघा CEB, अगेन CEB मेजर ऑफ अँगल CEB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AD प्लस मेजर ऑफ आर्क BC, हे सेम या दोघांचं. CEB इज 1/2 मेजर ऑफ आर्क CB प्लस मेजर ऑफ आर्क AB. त्याच्यानंतर बघा अँगल BD, PED, BEDचं मेजर काय, मेजर ऑफ आर्क BD मायनस मेजर ऑफ आर्क AC, मेजर ऑफ आर्क BD मायनस मेजर ऑफ आर्क AC, राईट. दिस इज द सेकंड थिंग ऑफ. याच्यात काय, ह्या ज्या कॉर्ड्स आहे म्हणजेच काय, अँगल अँगलच्या जे साईड्स आहे किंवा हा जो व्हर्टेक्स आहे, व्हर्टेक्स इज द आउट ऑफ द सर्कल, यार इज इन द इंटरनल ऑफ सर्कल. बरोबर, अशा वेळेस काय यांच्या ह्या BADचं मेजर काय, 1/2 मेजर ऑफ आर्क BD डिफरन्स डिवाइड बाय 2, मेजर ऑफ आर्क BD मायनस मेजर ऑफ आर्क AC डिवाइड बाय 2. ओके, now dear student, we are going to learn question number 1 of practice set 3.4. in figure, in a circle with center O, length of chord AB is equal to the radius of the circle, that is AB is equal to OA and OB. find measure of each of the following. अथवा इन ट्रायंगल काय काय आपल्याला अँगल AOB फाइंड करायचं आहे, नंतर अँगल ACB, सेकंड आर्क AB, थर्ड आर्क ACB. अथवा व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. आता याच्यात बा वन थिंग इज, आपल्याला कोणताही अँगलचं मेजर दिलेलं नाही, फक्त कंडिशन दिलेली. काय कंडिशन दिली, AB इज इक्वल टू रेडियस. रेडियस मीन्स OA अँड OB आर रेडियाय. सो व्हॉट यू गेट, OA अँड OB आर इक्वल, OA आणि OB काय इक्वल आहे, एकाच सर्कलचा रेडियस आहे. बरोबर, मग काय AB पण त्यांचेच इक्वल. याचा अर्थ हा ट्रायंगल OAB बिकम ॲनिक्युलॅटरल ट्रायंगल, आणि त्याचा प्रत्येक अँगल काय असतो, ॲनिक्युलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल हा काय राहतो, 60 डिग्री. सो ट्रायंगल OAB इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल, सो ईच अँगल इज 60 डिग्री. अथवा फर्स्ट आपल्याला AOB काढायचं आहे. फर्स्ट इन ट्रायंगल OAB, AB इज इक्वल टू OA इज इक्वल टू OB given. Therefore, triangle OAB is an equilateral triangle, and therefore what do we get, angle OAB is equal, angle AOB, each angle is 60, we take required, AOB is 60 degree. Second thing, angle ACB. अँगल ACB बघा, आपण काय बघितलं, इनस्क्राइब अँगल थेरममध्ये बघितलेलं. आपण ह्या अँगल आणि ह्या अँगलमध्ये काय याच्यामध्ये रिलेशन आहे. अँगल ACB, दॅट इज अँगल सबटेंडेड ॲट the point on the circle,
and it is angle subtended at the center of the circle by chord AB. So ACB is 1/2 AOB. Inscribed angle theorem. So 1/2 into 60, that is 30 degree. Third one, arc AB. Measure of arc AB. Arc AB is equal to measure of angle AOB. Central angle, and therefore this is 60 degree. And last one, measure of arc ACB. Measure of arc ACB is equal to 360. Measure of arc AB, 360 minus 60, we get 300. So measure of angle ACB, ACB is 300 only, right? आता क्वेश्चन नंबर 2 काय बघा. In figure, quadrilateral PQRS is cyclic. Segment PQ is side PQ is congruent side RQ. Where is PQ? बा तुम्हाला मी सांगितलेलं आहे, फिगरवर दिलेली माहिती फिगरवर एक्सप्रेस करायची म्हणजे आपल्याला लवकर समजतं. अँगल PSR इज 110. अँगल PSR इज 110. राईट. फाइंड मेजर ऑफ अँगल PQR. PQRचा मेजर फाइंड करायचं आहे. मेजर ऑफ आर्क PQR. मेजर ऑफ आर्क PQR फाइंड करायचं आहे. अगेन मेजर ऑफ आर्क QR, ओनली QR, राईट. अँड मेजर ऑफ अँगल PRQ. PRQ 4 गोष्टी फाइंड करायच्या. बघा आता, इन फर्स्ट वन, क्वाड्रिलॅटरल PQRS इज सायकलिक. आपल्याला कोणता दिलेला आहे? PSR दिलेला आहे. देअरफॉर अँगल PSR प्लस PQR is equal to 180. Opposite angles of cyclic quadrilateral. ओके, मग काय आपल्याला आता PSR 110, PQR unknown 180. So angle PQR is equal to 180 minus 110, so we get 70 degree. Second thing bata, next measure of arc PQR. Measure of arc PQR. आता measure of arc PQR काय? हा काय इनस्क्राइब अँगल आहे, त्याने हा PQR काय केलं, इंटरसेप्टेड केलेलं आहे. सो मेजर ऑफ आर्क PQR इज डबल ऑफ PSR, 2 टाइम अँगल PSR किंवा अँगल PSR बरोबर काय 1/2 PQR. हे कसं येईल? इनस्क्राइब्ड अँगल थेरम. नीट लक्ष द्या. PSRचं मेजर काय? हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PQR. आर्क PQR असं. बरोबर, याचा अर्थ काय? PQRचं मेजर काय राहील, याच्या डबल राहील. म्हणजेच किती राहतं? मेजर ऑफ आर्क 2 इंटू किती याचं मेजर PSRचं 110. सो 220. नाउ थर्ड वन, मेजर ऑफ आर्क QR अथवा कॉर्ड QR and chord PQ. Chord QR and chord PQ both are equal. Given, therefore measure of arc QR is equal to measure of arc PQ. But दोघांची सम किती आहे?
but measure of arc QR plus measure of arc PQ is equal to measure of arc PQR एक नंबर. Therefore measure of arc QR plus measure of PQ, PQ च्या जागेवर काय टाकतो मी, measure of arc QR आणि measure of PQR किती भेटलेलं आपलं, measure of arc PQR 220, this is by 1. So measure of arc 2 times measure of arc QR is equal to 220, and therefore measure of arc QR 220 by 2 means 110, right? And last one, measure of angle PRQ. काय फाइंड करायचं आपल्याला, PRQ. Now measure of arc PQ आपला काय फाइंड करायचं, PRQचं मेजर फाइंड करायचं या अँगलचं, बरं. मेजर ऑफ आर्क PQ, मेजर ऑफ आर्क QR इज इक्वल टू 110. आता किती येईल सांगा बरं. मेजर ऑफ आर्क अँगल PRQ हा काय इन्स्क्राईब अँगल आहे, याचं मेजर काय लिहायचं, हाफ ऑफ येईल. वन हाफ into this is 110, and therefore we get 55 degree. Okay. Now dear student, we will third example. Quadrilateral MRPN is cyclic. Angle R is equal to 5x minus 13 degree. Angle N 4x plus 4 degree. Find measure of angle R and angle N. अथवा जस्ट आपल्याला ऑलरेडी दिलेलं MRPN is cyclic quadrilateral, right? All points, all the vertices on same circle. So angle R and angle N काय भेटेल आपल्याला, अपोजिट अँगल, आणि अपोजिट अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल्स काय राहतात, आर सप्लिमेंटरी, राईट. सो क्वाड्रिलॅटरल MRPN is cyclic, and therefore angle R plus angle N 180 opposite angles of cyclic quadrilateral. तो मी पूर्ण शब्द लिहा क्वाड्रिलॅटरल, मी याच्या साईन लिहितोय जागा कमी म्हणून. आता अँगल R प्लस अँगल R किती, 5x minus 13, अँगल N इज 4x plus 4 180. 5x डिग्री कॅन्सल करून राहतो, मायनस 5x 13, 5x minus 13, 4x plus 4 180, 5x plus 4x minus 13 plus 4 180. So 9x is equal to 180, minus 9 तिकडे आता काय, plus 9 189. x is equal to 9, 9 2s are 18, 9 1s are 9. x is equal to 21. Therefore angle R is equal to 5 into 21 105 minus 13, that is 92 degree, and angle N 4 into 13 plus 4, right. Here is couple of 14, 13 4s are 52,
Where is wrong? 5x minus 13 and 13, sorry, not 13, 21 here. X is 21, huh? So 84 plus 4, that is 88 degree. पहा दोघांची सम 92 आणि 88 या दोघांची सम किती यायला पाहिजे 180 यायला पाहिजे बरोबर म्हणून काय आपला आन्सर राईट आहे. दिस इज द आन्सर. Now next question is, in figure segment RS is a diameter of the circle with center O. This is diameter of the circle with center O. Point T lies in the exterior of the circle. T lies in the exterior of the circle. Prove that angle RTS is an acute angle triangle. RTS. बरोबर मग फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल अँगल RTS काढावं लागेल. फर्स्ट ड्रॉ अँगल RTS joint segment RT and segment TS, right? Suppose it intersect at point M, right? Draw segment RT and RS, segment TS. Segment RT intersect सर्कल ॲट पॉईंट एम, राईट. आता आपल्याला काय दाखवायचं आहे अँगल RTS ॲक्यूट अँगल दाखवायचं म्हणजे याचा अर्थ काय लेस दॅन 90 दाखवायचं आहे. लेस दॅन 90 डिग्री ॲक्यूट अँगल मीन्स द अँगल हुज मेजर इज लेस दॅन 90 डिग्री दॅट अँगल इज नोन ॲज ॲक्यूट अँगल, राईट. सो हिअर वी ड्रॉ सेगमेंट MS. ऑल्सो ड्रॉ सेगमेंट MS. आता बघा जस्ट पहिल्यांदा एक्सप्लेन करून देतो तुम्हाला. काही RS काय डायमीटर आहे, M इज ए पॉईंट ऑन द सर्कल. सो अँगल RMS हा अँगल जो आहे RMS इट इज ए राईट अँगल, राईट. हा जर राईट अँगल आहे तर काय आपल्या जो आता हा जो ट्रायंगल आहे MTSचा हा काय ट्रायंगल MTSचा हा काय एक्सटेरियर अँगल आहे आणि एक्सटेरियर अँगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटेरियर अँगल. का बघितलं आपण एक्सटेरियर अँगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन दिस टू अँगल्स. या दोन अँगल्सपेक्षा काय राहतो ग्रेटर राहतो. सो RMS इज ग्रेटर दॅन MTS. सो RMS इज 90 डिग्री. वाय दिस इज डायमीटर अँड दिस इज अ पॉईंट इन स्क्वायर अँगल थेरमच्या कोरोलरीनुसार बरोबर. RMS 90 डिग्री. सो दिस इज ग्रेटर दॅन दिस दॅट इज MTS is less than 90 degree means MTS हा जो अँगल आहे MTS is acute angle means RTS is acute angle. Hence the proof. Very simple. Now angle RMS is equal to 90 degree. Angle inscribed in semicircle. Angle RMS का inscribed in semicircle. Now in triangle MTS angle RMS is an exterior angle and therefore angle RMS is greater than or just angle MTS is less than RMS. Exterior angle theorem of triangle, right. So what is MTS? RMS is 90 degree. That is MTS is nothing but that is RTS is less than 90 degree.
इथं m is lies on RT, so we take this RMT. So MT is nothing but RT, and therefore angle RTS is an acute angle. Now question number 5 is prove that any rectangle is a cyclic quadrilateral. Cyclic quadrilateral बघितलं आपण, ज्याचे ऑल व्हर्टायसेस लाईज ऑन सेम सर्कल, ज्याचे सर्व व्हर्टायसेस एकाच सर्कलवर येईल, त्याला काय म्हणू आपण, सायकलिक क्वाड्रिलॅटरल. अगेन सेकंड प्रॉपर्टी काय, ते आपण त्याचे थेरम बघितला. थेरम काय, द अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल्स आर सप्लिमेंटरी, त्यांचे समकार येईल 180 डिग्री. अगेन कॉन्व्हर्स बघितला आपण. कॉन्व्हर्समध्ये काय, जर त्याचे अपोजिट अँगल्स फॉर एनी क्वाड्रिलॅटरल इफ अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज ए सायकलिक क्वाड्रिलॅटरल. ती प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची, कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम प्रूव्ह करायचं बघा. A, B, C, D is a rectangle. Let quadrilateral ABCD is a rectangle. Therefore, angle A is equal to angle B is equal to angle C 90 degree. Now, angle A plus angle C (180) and angle B plus angle D. Angle A and angle C, angle B and angle D. That is opposite angles are supplementary, and therefore quadrilateral ABCD by converse of cyclic quadrilateral theorem, quadrilateral ABCD is a cyclic. Okay. Now next example is, in figure altitudes YZ and XT of triangle WXY intersect at P. Prove that quadrilateral WZPT बा हे जे अल्टिट्यूड्स आहे XT आणि YZ P मध्ये इंटरसेक्ट करतात. फर्स्ट काय दाखवतो आपला WZPT हा काय दाखवतो आपला सायकलिक. अगेन सेकंड पॉइंट्स X Z T Y आर कोण सायकलिक. आता बघा फर्स्ट वन, इन क्वाड्रिलॅटरल WZPT काय, हा जो अँगल आहे WZP आणि WTP दोघं काय 90 डिग्रीचे, बरोबर. WZP प्लस WTP is equal to 90 plus 90 180 degree. WZP and WTP, बरोबर. म्हणजेच काय, therefore by cyclic quadrilateral theorem by converse of cyclic quadrilateral theorem, क्वाड्रिलॅटरल त्याचे अपोजिट अँगल्स काय, ह्या दोघं अपोजिट अँगल्सची सम काय 180 सप्लिमेंटरी, आणि देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम क्वाड्रिलॅटरल WZPT इज ए सायकलिक क्वाड्रिलॅटरल.
सेकंड थिंग आता सेकंड आता इन आपलं काय WZTY हे काय दाखवायचं आपल्याला दिस 4 पॉईंट्स आर कॉनसायक्लिक याचा अर्थ काय WZTY हा काय आपल्याला सायकलिक कोऑर्डिनेट दाखवायचा आहे. पण आपण एक थेरम बघितला होता की एकाच साईडला A B C and D सबटेंड सेम AB एकाच साईडला सेगमेंट AB जर एकाच साईडला काय करत असेल कॉन्ग्रुएंट अँगल सबटेंड करत असेल तर हे चारही पॉईंट्स A C D B आर कॉनसायक्लिक. सेम इथे बघा इन फिगर अँगल XZY इज इक्वल टू अँगल XTY 90 degree. Therefore segment XY subtends congruent angles at point Z and T in same side and therefore points कोणते XZTY आर कॉनसायक्लिक. हे सर्व पॉईंट्स काय आहेत आपल्याला XZTY आर कॉनसायक्लिक कारण काय हा अँगल 90 डिग्री हा पण अँगल 90 डिग्री दोन्ही एकाच साईडला काय करतात हे XY सबटेंड कॉन्ग्रुएंट अँगल्स अँड देअरफॉर दिस 4 points XZTY are concyclic. Now next one is question number 7. In figure measure of arc NS 125 degree, measure of arc EF 37, the measure of angle NMS. Information figure वर लिहून घ्यायचे 125 EF 37 अथवा कॉर्ड ह्या ज्या काय इंटरसेक्ट आउटसाइड द सर्कल एक्सटर्नल द सर्कल दॅट इज M ॲट पॉईंट M अशा वेळेस काय राहील measure of angle NMS 1/2 measure of arc NS minus measure of arc EF and therefore NS is we know that NS 125 minus 37 so 1/2 125 minus 37 15 minus 7 8 again 12 minus 4 8 so what do we get that is 44 degree. Okay, practice 3.4 चा बघा लास्ट एक्झाम्पल इन फिगर कॉर्ड्स AC and D intersect at B इंटरनली इंटरसेक्ट होत आहे at D B angle AB is 108 हा जो अँगल AB हा किती 108 राईट. अगेन मेजर ऑफ आर्क AE 95 फाइंड मेजर ऑफ आर्क DC अथवा कॉर्ड्स intersect in the interior of the circle. Therefore what do you get measure of angle AB we know that measure of angle ABE 1/2 measure of arc AE plus arc intercepted by its opposite angle that is measure of arc DC. आता काय AB किती दिलं आपलं 108 1/2 measure of arc AE 95 arc DC right. So 108 into 2 हा जो 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये तो आपला डिवाइड मध्ये तो इकडे मल्टिप्लाय होईल. सो 216 95 plus measure of arc DC and therefore measure of arc DC is equal to 216 minus
95, 6 minus 5, 1, again 21 minus 9, 121. So measure of arc DC is 121 degree. Okay.